4 वर्णाचा आहे हे आपण लक्षात ठेवायचं. कारण का 4 वर्ण त्याच्या ठिकाणी नेहमी आविष्कार त्याचा होत असतो. कसा ते सांगतो. आता ब्राह्मण कोणाला म्हणतात? सर्वसाधारण तो समाजामध्ये जो सिद्धांत आहे तो म्हणजे ब्राह्मण कोणाला? ज्ञानाची उपासना करतात ते ब्राह्मण. कळलं की नाही? पूर्वीच्या काळी ब्राह्मण कोणाला म्हणायचे? ज्ञानाची उपासना करतात ते ब्राह्मण. क्षत्रिय कोणाला म्हणायचे? जे युद्ध करायचे, लोकांचं रक्षण करायचे, युद्ध करून देशाचं लोकांचं जे रक्षण करायचे ते क्षत्रिय असं पूर्वी सांगतो. वैश्य कोणाला म्हणायचे? की बाबा व्यापार वृद्धी वगैरे करून आणि देशाची भरभराट करणारे ते वैश्य असं म्हणायचे. आणि बाकीचे जे आहे की जे देशाची समाजाची जे सेवा करतात त्यांना आपण सेवक असं म्हणतो. आता हे 4 वर्ण जे आहेत हे प्रत्येकाच्या ठिकाणीच आहेत. कसे ते बघा. प्रत्येक माणूस हा ज्ञानाची उपासना करत असतो. प्रत्येक माणूस हा ज्ञानाची उपासना करत असतो. मग कसं काय ते सांगतो तुम्हाला. आपण पोट भरतो आणि पोट भरण्यासाठी आपल्याजवळ कुठली तरी कला पाहिजे किंवा कुठली तरी विद्या पाहिजे. आपल्याला जर पोट भरायचं असेल तर कुठली तरी कला पाहिजे, कुठली तरी विद्या पाहिजे. कलेने माणूस पोट भरू शकतो, विद्येने पोट भरू शकतो. म्हणून कला ही सुद्धा विद्याच आहे शेवटी. म्हणून कला विद्या हे माणूस शिकतच असतो पोट भरण्यासाठी. आता तुम्ही कॉलेजमध्ये जाता, शिकता कशासाठी? शेवटी तुमचं ध्येय पोट भरणंच आहे. कळलं की नाही? त्या प्रोफेसरला जाऊन फी देणं नव्हे. हो, आम्ही कॉलेजमध्ये कशासाठी? प्रोफेसरला जाऊन फी द्याय असं कोण म्हणतो का? नाही. मग प्रोफेसरला फी देणं हा त्यातला हेतू नाही. कॉलेजमध्ये जाऊन ज्ञान संपादन करायचं आणि पुढे त्याचा उपयोग करून मग नोकरी करायची, धंदा करायचा, व्यवसाय करायचा आणि आपलं पोट भरायचं हा त्यातला हेतू. म्हणजे याचा अर्थ असा की जगामध्ये प्रत्येक मनुष्य विद्या किंवा कला म्हणजे ज्ञान शिकतच असतो. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा विद्येचा म्हणजे ज्ञानाचा उपासक आहे. म्हणून तो ब्राह्मण. प्रत्येक माणूस. कळलं की नाही? मग तो कुठलंही कर्म करत असला ना तर ते कर्म करायला ज्ञान पाहिजे. अहो, झाडू मारायचं ज्ञान पाहिजे. झाडू वाटेल तशी मारून चालायची नाही. झाडू मारा सुद्धा ज्ञान पाहिजे. इतकंच नव्हे तर आता ओझी उचलतात ना, ती ओझी उचलणं हे सुद्धा त्याच्यातून ज्ञान पाहिजे. तुम्ही उचला, स्लिप डिस्क झाली नाही तर मला विचारा. कळलं की नाही? तुम्ही एक गोण उचला आणि स्लिप डिस्क झालं नाही तर माझा मी तुमचा सत्कार करीन न झाल्याबद्दल. कारण काय होणार आहे निश्चित. कारण ते जे ओझं उचलायचं असतं ते ओझं कसे उचलतात जरा एकदा भाऊच्या धक्क्यावर जा आणि हमाल कसे उचलतात ते बघा. त्यांचं टेक्निक बघा. ते असं उचलतात की त्यांना स्लिप डिस्क होत नाही. बाकीचे जे उचलतात एखादा नवीनच जातो. आता ते हमाली करतात ना, आपणही करूया. तो काही शिकत नाही त्याच्याकडून. बाबा त्याला माहितीच नाही की हे शिकण्यासारखी वस्तू आहे हे त्याला ठाऊक नसतं. एखादा नवीन मनुष्य जातो त्याला शिकण्यासारखी गोष्ट माहीत नसतं आणि तो जर एखादा गुण उचलायला गेला तो दुसऱ्या दिवशी तिकडे पोचतच नाही. कळलं की नाही? तेव्हा बुद्धांच्या भाऊच्या धक्क्यावर तुम्ही जर गेलात तर जरा बघा किंवा विटीवर जर गेला तर तिकडे बघा की त्या ठिकाणी ते हमाल काम करतात, मोठमोठी ओझी उचलतात. त्यांचं एक विशिष्ट टेक्निक असतं. त्यामुळेच त्यांना ते जमतं, नाही तर जमणार नाही. तेव्हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट करायला ज्ञान लागतं. हे आपण जर नीट लक्षात ठेवलं तर प्रत्येक माणूस ज्ञानाचा उपासक आहे. म्हणून प्रत्येक माणूस हा ब्राह्मण आहे. मग तो कोणी असो तो ब्राह्मण. आता जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आता क्षत्रियाबद्दल बोलतोय. जीवनविद्येचा सिद्धांत आहे जीवन हे युद्ध आहे. जीवन हे युद्ध आहे. हा जीवनविद्येचा एक फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून जीवन हे युद्ध आहे. आपण जर नीट लक्षात ठेवलं तर युद्धामध्ये माणूस नेहमी सावध असला पाहिजे. बावळट असेल तो मनुष्य युद्ध कधी जिंकू शकत नाही. म्हणून संसारी असावे सावध. हा जीवनविद्येचा जो सिद्धांत आहे त्याचं कारण ते आहे. तेव्हा जीवन एक युद्ध आहे आणि न संपणार. तुम्ही जन्माला येताना तिथपासून तुमची लढाई सुरू होते. मग तुम्ही जन्माला येता तेव्हा पहिलं काय होतं? रडता की नाही? तुम्ही जन्माला येता त्यावेळेला रडता आणि तुम्ही रडला नाहीत तर बाकीचे लोक रडतात. कळलं की नाही? आता मूल जन्माला रडलं नाही तर काय करतात? त्याला असा तंगड्यावर करतात आणि फट करतात. हे तो काय करतो. काय केलं की सगळे असतात.
मग तो रडला की बाकी सगळे असतात. तो रडतो ना, ते रडणं हे सुद्धा लढणंच आहे. पण त्याला लढता येत नाही म्हणून तो रडून लढाई करतो. कळलं की नाही? तो निषेध. निषेध ज्याला मोर्चा म्हणतात ना, त्यापैकी तो एक प्रकार आहे. रडणं हा एक प्रकार आहे की मनुष्य कधी रडतो, त्याला जेव्हा काही करता येत नाही तर तो रडतो. मग तो त्याचा एक प्रतिकारच आहे. रडणं हा प्रतिकारच आहे. कळलं की नाही? पण अहिंसात्मक. अहिंसात्मक प्रकार असो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की रडणं हे सुद्धा लढणंच आहे. तो प्रतिकारच आहे, आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्य लढतच असतो. आणि शेवटी जीवनभर लढाईच. बसमध्ये चढताना लढाई नाही का? बसमध्ये चढताना आता जाऊया की असे तर असेच तुम्ही कायमचे. बसमध्ये शिरणं शक्य नाही. मग बसमध्ये शिरायचं असेल तर याला ढकल, त्याला ढकल, त्याला पुढे कर. आपण आतमध्ये शिरायचं. लढाई केल्याशिवाय बसमध्ये चढता येणार नाही, रेल्वेच्या डब्यात चढता येणार नाही आणि तुम्हाला जीवनही जगता येणार. कळलं की नाही? तेव्हा जीवन हे युद्ध आहे. हा जीवनविद्येचा जो सिद्धांत आहे, त्यामुळे प्रत्येक माणूस हा क्षत्रिय आहे. प्रत्येक माणूस हा क्षत्रिय आहे. तो क्षत्रिय आहे. क्षत्रिय तो राहायला पाहिजे, तरच त्याला आपलं जीवन जगता येईल, हे लक्षात येतं. म्हणून प्रत्येक माणूस हा ब्राह्मण आहे, प्रत्येक माणूस हा क्षत्रिय. आता तुम्ही वैश्य कसा ते सांगतो. आता तुम्ही सदृढ मंडळी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैशाचे व्यवहार करता की नाही? पैशाचे व्यवहार करता की नाही? बरं, पैशाचे व्यवहार करताना त्यांनी सांगितलं, कोणी दूधवाल्याने, अहो एक असं किलो किंवा लिटर कसं म्हणून विचारलं, तर त्याने सांगितलं बाबा 10 रुपये म्हणून. तर तुम्ही त्याला काय 12 रुपये देता? मग त्याने सांगितलं 10 रुपये, तर तुम्ही 10 रुपये देता, 12 रुपये देत नाही. कारण का? 2 रुपये दिलेत, नुकसान तुमचं. म्हणजे सगळे पैशाचे व्यवहार तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा तुमचा हेतू काय असतो? आपल्याला कुठे नुकसान येता कामा नये, आपण कुठे फसता कामा नये आणि आपले व्यवहार व्यवस्थित होऊन संसार व्यवस्थित चालावा. म्हणून आपण व्यवस्थित पैशाचे व्यवहार करत असतो. व्यापारी आणि काय वेगळं करतो? वैश्य आणि वेगळे काय करत असतात? वैश्यच करत असतात. म्हणून पैशाचे व्यवहार व्यवस्थित करून आपण आपला संसार व्यवस्थित करणं हे प्रत्येक मनुष्य करतो. आता एखादा बुद्धू असेल तर सोडून द्या. कळलं की नाही? तर असा एखादा सगळी माणसं पैशाचे व्यवहार करून आपला संसार करत असतात. म्हणून प्रत्येक माणूस हा वैश्य आहे. आता राहिला शेवटचा वर्ग, रुद्र म्हणजे सेवक. कळलं की नाही? मी शूद्र म्हणत नाही, रुद्र म्हणतो, सेवक. तेव्हा हा जो सेवक हा जो आहे, तर जगातला प्रत्येक माणूस हा दुसऱ्याची सेवा करत असतो आणि दुसऱ्याकडून सेवा घेत असतो. आता या ठिकाणी सर्व मंडळी इथे बसलेली आहे. तुम्ही माझं प्रवचन ऐकता, त्याच्यासाठी इथल्या ह्या नामसंग मंडळातले जे स्वयंसेवक आहे त्यांनी तुमची ही प्रवचन ऐकण्याची जी सोय केलेली आहे, सेवा केलेली आहे, ती तुम्ही घेतात. लक्षात घ्या. ही सगळी तुम्ही कुठेही जरी गेलात, बसमध्ये बसलात, तर बसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुमची सोय, बसमधून तुम्हाला जाण्यासाठी त्या BSTने जी व्यवस्था केलेली आहे, त्या सगळ्यांनी तुमची सोय केलेली आहे आणि तुम्ही त्यांची सोय करता. म्हणजे त्याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्य पोट भरण्यासाठी जो काम करत असतो, त्या काम करण्यातून तो स्वतःची सेवा करतो, समाजाची सेवा करतो, राष्ट्राची सेवा करतो, कुटुंबाची सेवा करतो, जगाची सेवा करतो. तो जगाची सेवा करत असतो, समाजाची सेवा करत असतो. आणि म्हणून आपण सर्व मंडळी एकमेकांची सेवा करतो आणि एकमेकांकडून सेवा घेत असतो. हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा सेवक आहे. हा जीवनविद्येचा सेवक. प्रत्येक माणूस हा सेवक आहे, कारण तो सेवा करत असतो. कुठल्या ना कुठल्या तरी अंगाने तो सेवा करत असतो. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा दुसऱ्यांची सेवा करतो आणि दुसऱ्यांकडून सेवा घेतो. हा जर सिद्धांत आपण नीट लक्षात घेतला तर तो सुद्धा प्रत्येक माणूस सेवक आहे. म्हणजे इथे प्रत्येक माणूस हा ब्राह्मण आहे, प्रत्येक माणूस हा क्षत्रिय आहे, प्रत्येक माणूस हा वैश्य आहे, प्रत्येक माणूस हा सेवक आहे. हे एकदा मानलं
म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, ही काही मानण्याचा प्रश्न नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती एकदा तुम्ही ग्रहण केली की आज जे ग्रहण लागलेलं आहे आपल्या समाजाला जातीयतेचं, ते ग्रहण सुटे. कळलं की नाही? आज जातीयतेचं जे ग्रहण लागलं की नाही, आम्ही ब्राह्मण संध्या कधीच करत, हा संध्या कधीच करत नाही. ब्राह्मण हा म्हणतो आम्ही अशा तसे नाही, आम्ही क्षत्रिय आहोत. पण घरामध्ये उंदीर शिरला तर बायको पुढे हा मागे. कळलं की नाही? म्हणतो काय, मी क्षत्रिय. वैश्य कधी हातामध्ये तराजू घेतलेलं नाही. कळलं की नाही? कधी हातात तराजू घेत नाही, पण स्वतः म्हणतो वैश्य. त्या सांगायचा मुद्दा असा की हे जे सगळे जे आहेत हे सगळं थोतांड आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणूस हा ब्राह्मण आहे, प्रत्येक माणूस क्षत्रिय आहे, प्रत्येक माणूस वैश्य आहे आणि प्रत्येक माणूस सेवक आहे. आणि म्हणून जीवनविद्येचे सिद्धांत तुम्ही एकदा स्वीकारलेत की जातीयता, अंधश्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घाणेरडं वस्त्र जसं फेकून देता, घाणेरड्या गोष्टी जशा फेकून देता, तशा या गोष्टी तुम्ही फेकून द्या आणि आपला समाज बलवान बने, सुदृढ बने, निरोगी बने, त्याचा उत्कर्ष होईल, त्याची उन्नती होईल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा ज्याला आपण विषय मगाशी मी घेतला, हा परमेश्वर निर्माण करत नाही. हा जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे. दुसरा एक सिद्धांत महत्वाचा म्हणजे असा, त्याच्यावर मी हळूहळू येणार आहे, की परमेश्वर काहीही निर्माण करीत नाही तर त्याच्याकडून निर्माण होतं. हा जीवनविद्येचा एक दुसरा सिद्धांत आहे, फार महत्वाचा. पहिली मी व्याख्या केली, निसर्गाचे नियम आणि त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था दोन्ही मिळून जो तो परमेश्वर, ही व्याख्या केली. आता हे सुस्पष्ट करायचं म्हणजे जशी साखर आणि त्याच्या अंगी गोडी असते, मीठ आणि त्याच्या अंगी खारटपणा असतो, चिंच आणि त्याच्या अंगी आंबटपणा असतो, त्याप्रमाणे हे दोन्ही मिळून जसा तो पदार्थ होतो, तसं निसर्गाचे नियम आणि त्या अंतर्गत असणारी ही नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था दोन्ही मिळून जो तो परमेश्वर, हा परमेश्वराचा सिद्धांत आपण नीट लक्षात घेतला की मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये एक क्रांती होईल. क्रांतीशिवाय पर्याय नाही, हे जीवनविद्येलाही मान्य आहे. जीवनविद्येला मान्य, क्रांतीशिवाय पर्याय नाही, क्रांती होणं आवश्यक आहे. पण क्रांती बंदुकीच्या गोळीतून नाही, कारण बंदुकीच्या गोळीतून जी क्रांती होते ती क्रांतीच नसते, असं जीवनविद्येचा सिद्धांत. मग काय होतं, बंदुकीच्या गोळीतून जी क्रांती होते ना, माणसं फक्त बदलतात. एक्स जातो आणि त्या ठिकाणी वाय येतो. कळलं की नाही? आणि एक्स जो करवतो तोच वाय करतो. कळलं की नाही? जो एक्स करवता तोच वाय करतो. त्याच्यामध्ये फरक काहीच नाही की 7 पिढ्यांची जी काही तरतूद करायची, तो पूर्वीचा जो करवता तोही करतो आहे आणि आता नवीन आला तोही तोच करणार. कळलं की नाही? तेव्हा लोकांचं कल्याण व्हावं, लोक सुखी व्हावेत, याबद्दलची कळकळ असणारे लोक म्हणजे अगदी हाताच्या बोटावर पडणे, ते सुद्धा एकाच हाताच्या बोटावर, 2 नव्हे, एकाच. कळलं की नाही? तेव्हा या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की क्रांती ज्याला आपण म्हणतो, ही क्रांती बंदुकीच्या गोळीतून जी होते असं म्हणतात ना, ते जीवनविद्येला मान्य. कारण ही क्रांती जी आहे टेम्पररी असते, ती तात्कालिक स्वरूपाची असते. फक्त त्या ठिकाणी माणसं बदलली जातात, यापलीकडे काही होत नाही. अगदीच क्रांतीचं स्वरूप जर पाहिलं रशिया आणि चीनमध्ये आपण जर घेतलं तर त्या ठिकाणी त्यांनी शासन पद्धतीत बदल केला. इथे क्रांतीमध्ये माणसं बदलतात, त्यामुळे त्या क्रांतीला काहीच अर्थ नसतो. चीन आणि रशियामध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये काहीतरी अर्थ आहे. असं मी म्हटलं ना की लोक म्हणतील हा कम्युनिस्ट आहे. कळलं की नाही? कळलं की नाही? मला लोक लगेच कम्युनिस्ट म्हणते. पण लक्षात ठेवायचं की चीन आणि रशियामध्ये शासन पद्धतीत त्यांनी बदल केला आणि त्यामुळे त्या देशामध्ये खरोखरच आणि 50% क्रांती झाली. मी 50% म्हणतो. कळलं की नाही? 100% क्रांती झाली नाही. म्हणून आता गॉर्बाचोव्हने आता जे नवीन आणि स्टेप्स घ्यायला सुरुवात केली, नवीन पावलं जे उचलायला सुरुवात केलेली आहे, त्याचं कारणच आहे की ही जी क्रांती झाली रशिया आणि चीनमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी शासन पद्धतीत आमूलाग्र बदल केला
आणि तो आमूलाग्र बदल केल्यामुळे त्यांना क्रांतीला एक विशिष्ट तऱ्हेचं त्यांना पाहिजे तसं बऱ्याच प्रमाणात रूप देतात. तरी सुद्धा आज जर तुम्ही पाहिलं रशिया आणि चीनमध्ये, तर सामान्य लोक ज्याला आपण म्हणतो त्यांची स्थिती फार मोठी सुधारलेली आहे असं तुम्हाला दिसत नाही. जो अधिकारी वर्ग आहे, जो आहे निम्न लेवलला जो अधिकारी वर्ग आहे, मग तो वरचा अधिकारी असेल, खालचा अधिकारी असेल, मधला अधिकारी असेल, यांचं मोठं फावलेलं आहे त्या ठिकाणी. पण सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचं फार मोठं कल्याण झालेलं नाही. पण 50% क्रांती मात्र निश्चित झालेली आहे. का त्यामुळे तिकडे लोक 2 वेळेला त्यांना जेवायला मिळतं. रशिया आणि चीनमध्ये जर काय वैशिष्ट्य असेल तर त्या ठिकाणी लोकांना 2 वेळा जेवायची सोय आहे. कुठेही मनुष्य रस्त्यावर झोपतो आहे अशातली परिस्थिती नाही आहे. त्यांना राहायला जागा आहे, 2 वेळेला जेवायला मिळत आहे, काम त्यांना मिळत आहे. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी क्रांती झालेली आहे. आणि ती पहिल्या क्रांतीपेक्षा ही दुसरी क्रांती ही श्रेष्ठच आहे असं मी म्हणतो. पण त्याने पूर्ण क्रांती केलेली आहे. मग जीवनविद्या म्हणते पूर्ण क्रांती व्हायला पाहिजे. पूर्ण क्रांती कधी होईल? विचार करण्याच्या पद्धतीत बदल होईल, त्यावेळेला पूर्ण क्रांती होईल. आज माणूस ज्या तऱ्हेने विचार करतो आहे त्या तऱ्हेच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये ज्या वेळेला आमूलाग्र बदल होईल त्यावेळेला आमूलाग्र क्रांती होईल. तोपर्यंत क्रांती होणार. मग हे कसं व्हायचं? याला एकच उपाय, त्याला म्हणजे प्रचार आणि प्रसार करत राहणं हा एक उपाय. सरकारने हे उचलून धरणं म्हणजे जीवनविद्या सरकारने उचलून धरणं हा त्याच्यावर एकमेव उपाय आहे. पण ते उचलून धरतील की न धरतील का उचलून आपटतील ते काही आपण सांगू शकत नाही. पण आता बुद्ध धर्माचा जो प्रसार झाला त्याचं कारण अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला. कळलं की नाही? अशोकाने बुद्ध धर्म म्हणजे राज्य पातळीवर ज्या वेळेला एखादी गोष्ट स्वीकारली जाते त्यावेळेला तिचा प्रचार आणि प्रसार जास्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्थितरीतीने करता येतो, लोकांच्या पर्यंत पोहोचता येतं. फॅमिली प्लॅनिंगचं मी सांगितलं होतं मागल्या गेलेला की फॅमिली प्लॅनिंग आज खेडेगावापर्यंत पोहोचलेलं आहे कारण ते सरकारने उचलून धरलेलं आहे. पण हे आम्ही पूर्वीच उचलून धरलं होतं हे मी इथे सांगितलं. कळलं की नाही? की 1956 मध्ये 1955 मध्ये लालबागला मी गणेशोत्सवामध्ये प्रवचन केलं होतं. त्यावेळेला फॅमिली प्लॅनिंग बद्दलचं मर्यादित संतती हे पंचशील जे आहे ना, मर्यादित संतती पुरेशी संपत्ती हे जे पंचशील हे पहिलं मी तेव्हा सांगितलं होतं लालबागला 1955 मध्ये. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग किंवा मर्यादित संतती हा जो उद्घोष किंवा हा जो संदेश हा मी 1955 मध्ये सांगितला हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर 15-20 नंतर मग तो सरकारने उचलला. या बाबतीत सुद्धा तसं होईल अशी आशा. पण सांगायचा मुद्दा असा, ही जी जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की जीवनविद्येचं हे जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये जीवनविद्या तुम्हाला जे करा म्हणून सांगते ते करायला तुम्हाला कष्ट नाहीत, ते करायला तुम्हाला खर्च नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कोणीही मनुष्य, दरिद्री मनुष्य करू शकेल, श्रीमंत मनुष्य करू शकेल, विद्वान करू शकेल, अविद्वान करू शकेल, राजा करू शकेल, रंक करू शकेल, कोणी करू शकेल. अगदी लहान पोर सुद्धा आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, क्रांतीला सुरुवात झालेली आहे की प्रत्येक घराघरामध्ये लहान लहान मुलं जी आहेत ना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखात आनंदात हे म्हणतायत. आज कित्येक घरामध्ये मुलं म्हणतायत हे आपण लक्षात घ्या. ठिकठिकाणी आपण आज म्हणतो आहोत की क्रांतीची सुरुवात. लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप. हे आपण लक्षात ठेवायचं की लांबचा प्रवास जो असतो त्याची सुरुवात पहिल्या पावलाने होते. म्हणून हे आपलं पहिलं पाऊल आहे. हळूहळू हळूहळू पावलं पडायला लागतील. आणि वामनाच्या 3 पावलं नसत त्याने 3 पावला संबंध वेढून टाकलं. तसं सुद्धा ही जीवनविद्या 3 पावलामध्ये संबंध विश्वाला सुद्धा गवसणी घालेल. याबद्दल आपण जरा सुद्धा संदेह बाळगण्याचं कारण नाही. पण वरच्या लेवलला ज्या वेळेला ते ऍक्सेप्ट होतं त्यावेळेला त्याचं फार त्वरित त्याचा प्रचार केला जातो. आपण ज्या वेळेला नाम संप्रदाय मंडळ करणार त्यांची शक्ती ती काय, त्यांचं सामर्थ्य ते काय,
त्यांच्याजवळ असणाऱ्या सुविधा त्या काय, पण तरी सुद्धा आपण काही ना काहीतरी करत असतो. कारण का कोणीच काही करत नाही, तर आम्ही काहीतरी प्रयत्न करतो, एवढं त्याला अर्थ आहे. पण त्याला जास्त मोठ्या प्रमाणावर ते जर व्हायला पाहिजे असेल तर लोकांनी आणि म्हणजे समाजाने आणि राज्यकर्त्यांनी सर्वांनी ह्याला जर पाठिंबा दिला तरच ते शक्य आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते, तुम्ही विचार करताना त्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करा की क्रांती होईल, तुमच्या जीवनात क्रांती होईल. आणि प्रत्येकाच्या जीवनात क्रांती झाली म्हणजे जगात क्रांती झाली. मी नेहमी सांगत असतो की प्रत्येकाने आपापलं घर आणि आपापला ओटा स्वच्छ साफ ठेवला प्रत्येकाने गावातल्या, तर सगळा गाव स्वच्छ होईल की नाही? का तुम्ही हातामध्ये झाडू घ्यायची आणि गाव साफ करत बसायचा, असं जर ठरवलं तर बाकीचे गॅलरीतून बघत बसतील. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जर गेला नाही, का हो गोविंद तुम्ही आला नाहीत, मग ही आमची गल्ली कोण झाडणार, कोण म्हणजे वर त्याला दम. कळलं की नाही? ही असली सेवा जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते तुम्ही सेवा करा, तुमची सेवा तुम्हीच करा. कळलं की नाही? तुमची सेवा. काल एक बाई आमच्याकडे आली, बोरेवून आली, ती सांगत होती एके ठिकाणी ती गेली होती, नाव सांगत नाही. कळलं की नाही? आणि त्या ठिकाणी त्यांचं काय सांगतात, लोकांचं दुःख तुम्ही स्वीकारा, हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडच्या रुग्णांची सेवा करा. अरे घरामध्ये आम्हालाच नाही वेळ आमचंच करायला, आणि हे सांगता हॉस्पिटलमध्ये जा आणि त्यांची सेवा करा म्हणे. कळलं की नाही? मग त्या ठिकाणी त्या नर्सेस कशाला आहेत, त्यांनी कोणाची सेवा करायची मग? कळलं की नाही? तेव्हा हे असलं आहे, ते थोतांड आहे. हे जीवनविद्या सांगत नाही. जीवनविद्या सांगते तुमचा संसार तुम्ही सुखी करा. प्रत्येकाला हे करता येण्यासारखं आहे, प्रत्येकाला हे करता येण्यासारखं आहे. हे प्रत्येक जण करू शकतो, फक्त त्याने थोडस मनावर घेतलं पाहिजे, थोडेसे प्रयत्न त्याने केले पाहिजे. आणि जर त्याने थोडेसे प्रयत्न केले, थोडस मनावर घेतलं तर ते करू शकतो. का तर आम्ही जे करा म्हणून जे सांगतो ते करायला कष्ट नाही आणि खर्च नाही. विचार करण्याच्या पद्धतीत बदल करा, ह्याच्यामध्ये कष्ट काय आणि खर्च काय? काहीच नाही. मग हे चटकन होणार नाही, कारण पडिले वळण इंद्रियासाठी. तुम्ही आज जे निगेटिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह थिंकिंग करता, तुम्ही आज जे निराशाजनक आणि विनाशकारक अशा तऱ्हेची विचार करण्याची जी तुमची आज पद्धत आहे, ती पद्धत बदला आणि त्याच्या जागी विधायक आणि उत्कर्षकारक अशा तऱ्हेची विचारसरणी तिचा स्वीकार करा की तुमच्या जीवनात क्रांती झालीच म्हणून सांगतो. तुमच्या जीवनात क्रांती झाली याबद्दल तुम्ही जरा सुद्धा संशय बाळगू नका. म्हणून ह्याच्यासाठी तुम्हाला काय खर्च आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला कष्ट काय? खर्च नाही आणि कष्ट नाही. पण प्रत्येक मनुष्य करू शकतो, पोरापासून थोरापर्यंत प्रत्येक माणूस हे करू शकतो. आणि हे करायला जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू क्रांती होते की नाही ते पहा. मी नेहमी सांगत असतो की जीवनविद्येचे जे सिद्धांत आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येण्यासारखे आहे, प्रत्यक्ष अनुभवता येण्यासारखे. कळलं की नाही? तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येण्यासारखे सिद्धांत आहे, कोणीही अनुभवू शकतो. पण आज केलं आणि उद्या पाहिलं असं करू नये. आता आज तूप खायचं आणि दुसऱ्या दिवशी आरशात जाऊन रूप बघायचं. कळलं की नाही? असं या ठिकाणी होणार नाही, या ठिकाणी चालत नाही. तर पूर्वीच्याकडे कॉडलीवर आवेल म्हणून असायचं. कॉडलीवर आहे खाल्लं की मुलगा असं असं व्हायचं. तर कॉडलीवर घ्यायचं लगेच दुसऱ्या दिवशी मुलगा कसा झाला म्हणून बघितलं तर ते होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी थोडं थांबलं पाहिजे. किती थोडं म्हणजे किती? 6 महिने. आम्ही हा 6 महिन्याचा पिरियड दिलेला आहे. आता मूल व्हायला किती महिने लागतात? 9 महिने लागतात. कळलं की नाही? मी 9 महिनेपर्यंत तुम्ही थांबता की नाही? काय घाई करता? मग 9 महिने जर तुम्ही थांबता तर आम्ही 3 महिने कमी केले तर तुम्हाला बरं वाटायला पाहिजे. 6 महिने थांबा, पण 6 महिने करा. कळलं की नाही? करा. आणि जितकं तुम्ही प्रामाणिकपणे करा तितकं तुमचं यश 6 महिन्याच्या 3 महिन्यावर. मी 6 महिने का देतो? मॅक्झिमम पिरियड. कळलं की नाही? महिन्यात सुद्धा होऊ शकतं, महिन्यात सुद्धा होऊ शकतं. ही जी आम्ही प्रार्थना म्हणतो की नाही प्रवचन झाल्यावर, ती प्रार्थना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणत राहा. तुम्ही म्हणावा कामधंदा सोडून, कामधंदा सोडून नाही, कामधंदा करून.
काम धंदा करून तुम्हाला वेळ मिळतो की नाही? जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो, म्हणजे वेळ मिळाला ना, एक क्षण जरी वेळ मिळाला ना, एक क्षण प्रार्थना म्हणा. कळलं की नाही? एक क्षण जरी मिळाला प्रार्थना म्हणा. जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचा वापर करा. त्याला संध्या म्हटलेलं आहे. कळलं की नाही? संध्या म्हणजे काय? संधी जो साधतो त्याने संध्या केली. म्हणून ही संधी तुम्ही साधा, तुम्ही संध्या केली. कळलं की नाही? की ही करण्याची संध्या नको आपल्याला. मग ही जी संधी साधायची, संधी मिळाली प्रार्थना म्हणायची, संधी मिळाली प्रार्थना म्हणायची, संधी मिळाली प्रार्थना म्हणायची. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती होते ते तुम्हीच पहा. तुम्हीच मला येऊन सांगाल ती गोष्ट वेगळी. तुम्हीच पहा. कर आणि पहा, या नाव कृपा. कर आणि पहा. हे करायला कष्ट नाही, हे करायला खर्च की नाही. म्हणून जीवनविद्याची क्रांती करायला सांगते आहे. ही क्रांती निश्चित होईल. आता जगाची क्रांती होईल तेव्हा होईल, पण तुमची क्रांती झाली तर काही कमी आहे? हो, गमत अशी जगाची होईल तेव्हा होईल, पण तुमची तर क्रांती होऊ द्या तुमच्या जीवनामध्ये. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही प्रार्थना म्हणा. हे विठ्ठला, हे ईश्वरा म्हणा, हे विठ्ठला म्हणा, आणि कुठली सगळी प्रार्थना म्हणा. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते, तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल. कठीण का वाटेल? कारण लोकांची तासायची सवय झाली ना. तो किती सांगतो लोक, इथपासून सुरुवात. कळलं की नाही? तेव्हा तासायची आपल्याला असल्यामुळे आपल्याला ती सवय सोडून आणि प्रार्थना म्हणण्याची सवय जडून घेणं हे सुरुवातीला कठीण वाटेल कठीण, पण थोडा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला ते सोपं वाटेल. आणि मग ते म्हटल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. सबंध दिवस तुम्ही ते म्हणत राहाल आणि त्या म्हणण्यामध्येच तुम्हाला आनंद वाटायला लागेल. आनंदाला तिथूनच सुरुवात होईल. कळलं की नाही? तिथूनच तुमच्या आनंदाला सुरुवात होईल. आणि हे सगळं जे आहे ना, हे सगळं सायंटिफिक आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे